हाय, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर हे बघा मैत्रिणींनो, मी फॉल कसा लावते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ही आहे माझी मशीन पिकोची. आता त्याच मशीनवर मी साडी या पद्धतीने ठेवून घेते. तर हे बघा, या अशी साडी ठेवली. अशी ठेवल्याच्या नंतर ही साडी अजिबातच गोळा होणार नाही. आणि हे बघा, अशी मोकळी खाली सोडून दिलेली आहे. आणि आता इथून मी फॉल लावायला सुरुवात करते हात शिलाईला. तर हे बघा, या अशी सुई लावून घ्यायची सुरुवातीला. या पद्धतीने गाठ द्यायची आणि त्याच्यानंतर हात शिलाईला सुरुवात करायची. तर हे बघा, या असे टाके मी हात शिलाईला घालत आहे. तर हे असे टाके घातल्याच्यामुळं हात शिलाई आपली अजिबातच उसवणार नाही. आणि इथं जेव्हा आपण कोपऱ्यापर्यंत येतो तर या कोपऱ्यावर आल्यावर आपल्याला एक गाठण देऊन घ्यायची. त्यामुळे आपली हात शिलाई साडी फाटेपर्यंतही उसवणार नाही. हे बघा, या अशी मी गाठ देऊन घेतलेली आहे. आणि मग आता पुढे हात शिलाईला परत सुरुवात करायची आहे. असे सरळच टाके घेते मी हात शिलाईचे. तर तुम्ही या पद्धतीने हात शिलाई एकदा नक्की करून बघा. काही साड्यांना कशी हात शिलाई केल्याच्या नंतर थोडे दिवस वापरली तर लगेचच हात शिलाई उसळते, असे कस्टमरचे तक्रारी येतात. तर या पद्धतीने तुम्ही एकदा करा. साडी फाटेपर्यंतसुद्धा हात शिलाई उसवणार नाही. तर मी कुठल्याही साडीला हात शिलाई करताना अशीच मशीनवर ठेवून हात शिलाई करीत असते. मग ते शिफॉनची असू दे किंवा सिल्कची असू दे किंवा काठपदराची पातळ साड्या असल्या तरी देखील मी याच पद्धतीने मशीनवर ठेवून हात शिलाई करत असते. तर अशा हात शिलाई केल्याच्या नंतर अजिबातच पार साडी गोळा होत नाही. फॉल लावताना कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. अगदी सहज आणि पटपट अशी हात शिलाई करून होते. तर या पद्धतीने जर तुम्ही हात शिलाई केली तर तुम्ही दिवसाला 10-12 साड्या सहज हात शिलाई करू शकता. आणि हे बघा, दुसरा कोपरा आला आहे हा. या कोपऱ्यावर देखील आपण तशीच गाठ देऊन घेणार आहे, म्हणजे ते कोणे वर होती नाही आणि मग हात शिलाई निघत नाही. तर हे बघा, या पद्धतीने मी इथे देखील गाठ देऊन घेतलेली आहे. आणि मग तसेच पुढे टाके घालायला सुरुवात केलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी फॉल लावण्याची ट्रिक आवडली असेल तर माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर हे बघा, या पद्धतीने मी हात शिलाई संपूर्ण साडीला करून घेतलेली आहे. तर आता इथं शेवटी आपल्याला डबल गाठ द्यायची आहे. त्यामुळे हात शिलाई व्यवस्थित आणि एकदम पॅक बसून जाते. तर बघा, एकदा दिली आणि ही दुसऱ्यांदा. तर या पद्धतीने मी इथे 2 गाठी घेतल्या आणि आता आपला धागा कट करून घेतला. आणि हे बघा, किती फिनिशिंगमध्ये हात शिलाई आलेली आहे.